आता बघूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाजपला मदत होईल असं काही करणार नाही, त्यांना संविधानाचं रक्षण करायचंय। आंबेडकरांसोबत आमची उत्तम चर्चा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांचं पूर्ण समाधान करायचं। कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशी भूमिका घेणार नाही। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात। धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांचं निवडणूक आयोगाला पत्र। मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता। आपल्या मागणीसाठी जास्त उमेदवार देणं म्हणजे लोकशाही प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न। मराठा समाजाच्या उमेदवारी अर्जावर भुजबळांची प्रतिक्रिया। उमेदवार उभे करायचे, आता हे कितपत त्यांना शक्य आहे हे मला कल्पना नाही, पण लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये केवळ अडथळा आणायचा, त्यासाठी अशा प्रकारचा हत्याग्रह करणं बरोबर आहे असं मला तरी वाटत नाही। पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बॅनर्स अज्ञाताने फाडले। नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातील घटना। राज ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर काळाराम मंदिरात दर्शन घेणार। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून राज बब्बर यांचं नाव चर्चेत। दिल्लीतून राज बब्बर यांचं नाव पुढे करण्यात आल्याची माहिती। काँग्रेसच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर। महापालिकेजवळ माजी महापौर मुरलीधर मोहोळांविरोधात बॅनरबाजी। स्टँडिंग दिल्ली महापौर केलं, त्याच्यानंतर सरचिटणीस पद दिलं। खासदारकी पण का, आता बास तुला नक्की पाडणार कष्टाळू भाजप कार्यकर्ते, असा बॅनरवर उल्लेख। रयत क्रांती संघटनेची महायुतीकडे हातकणंगले मतदारसंघाची मागणी। सदाभाऊ खोत हातकणंगलेसाठी आग्रही। आपलं कोल्हापूर आपलंच राहणार, एकनिष्ठ शिवसैनिक भगवा फडकवणार असं म्हणत कोल्हापुरात ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर प्रचार। महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे जाण्याचे संकेत, मात्र ठाकरे गटाचा दावा कायम।